नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आज आपण द क्रो अँड द स्नेक या लेसन्सचे क्वेश्चन आन्सर्स बघतो आहे। मित्रांनो 1.2 हा जो लेसन आहे द क्रो अँड द स्नेक त्याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे। त्याचप्रमाणे 1.1 मान्सून आणि त्याचे क्वेश्चन आन्सर्स याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। तर चला आता या लेसन्सच्या क्वेश्चन आन्सर्स कडे वळूया। क्वेश्चन आन्सर्स म्हणजेच ऍक्टिव्हिटी सी आपली स्टार्ट होते आहे। तर ए नंबरची ऍक्टिव्हिटी तुम्हाला आठवत आहे का? वॉर्म अप होते, तुम्हाला काही प्राणी दिलेले होते आणि त्याच्या किड्सचे नावं, त्यांच्या पिल्लांची नावं तुम्हाला लिहायची होती। तर त्यांच्या यंग वन्सची नावं तुम्हाला लिहायची होती। हा आपल्या ऍक्टिव्हिटी ए नंबरची होती। बी नंबरचा आपला होता की पूर्ण लेसन एक्सप्लेन करायचा होता आणि तो वाचायचा होता। ती ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट केलेली आहे। तर आता क्वेश्चन आन्सर्स म्हणजेच क्वेश्चन सी, आयडेंटिफाय द टाइप ऑफ अ स्टोरी। आता तुम्हाला आठवते का, मी तुम्हाला सांगितलं होतं की ही स्टोरी कशावर आहे। तर बघा आता इथे ऑप्शन्स दिलेले आहे। अ फॅन्टसी स्टोरी विथ फेअरी अँड मॅजिक, म्हणजे ही फॅन्टसी आहे का, म्हणजे चमत्कारिक आहे का, त्याच्यामध्ये फेअरी म्हणजे छान अशी परी आहे, काहीतरी जादू वगैरे दाखवलेली आहे का स्टोरीमध्ये? नाही। मग फेबल आहे का? अ स्टोरी इन विच कॅरेक्टर्स आर ॲनिमल्स अँड दे ॲक्ट लाईक ह्युमन्स, म्हणजे हे फेबल आहे का, की म्हणजे त्याच्यामध्ये ॲनिमल्स असतात आणि ते ह्युमन बिईंग सारखे बोलायला लागतात। तर आहे ना ही फेबल। आपण ऐकलं होतं पंचतंत्र, नीतिकथा आणि त्याच्यामधली ही फेबल एक घेतलेली होती द क्रो अँड द स्नेक। याच्यामध्ये क्रो बोलताना दाखवलेले आहे, दोन्ही हजबंड अँड वाईफ म्हणजेच मेल अँड फिमेल क्रो एकमेकांशी बोलताना दाखवलेले आहे, म्हणून हे काय आहे? फेबल। मग आता आपण इथे लिहू शकतो की हे काय आहे? फेबल, FABLE फेबल। मग फॅक्च्युअल म्हणजे खरी घडलेली घटना आहे का ही? अ स्टोरी रिलेटेड टू टुडेज लाईफ एक्सपिरियन्स, आहे का रिअल लाईफ एक्सपिरियन्स वाली आहे का स्टोरी? नाही, म्हणून करेक्ट ऑप्शन आपला आहे फेबल। आता डी नंबरची ऍक्टिव्हिटी आहे हु सेड टू हुम, आता कोणी कोणाला म्हणालं। मग आता सेंटेन्स बघा, आय विल सून थिंक ऑफ समथिंग, आता मी नक्कीच याच्यावर विचार करेल बरं का। आता कोणी म्हटलं तुम्हाला आठवत आहे का हे सेंटेन्स? तर कोणी म्हटलं होतं? क्रो सेड। मग आपल्याला इथे लिहावं लागेल क्रो सेड। कोणाला म्हटलं त्यांनी? लेडी क्रोला, त्याच्या वाईफला आहे ना, त्याच्या बायकोला। मग इथे आपण लिहू लेडी क्रो, आहे ना, लेडी क्रो। मग इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर, आता इथे थांबणं खूप आता कठीण झालेलं आहे, धोक्याचं झालेलं आहे। आता असं कोणी म्हटलं होतं आठवतंय तुम्हाला? लेडी क्रोनी कोणाला म्हटलं होतं? लेडी क्रोनी म्हणजेच इथे क्रोला, आणि इथे ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो की इट्स हजबंड, म्हणजेच कोण होता? हजबंड इथे लिहू शकतो आपण, है ना। आता नंतरचा क्वेश्चन आपला, आता अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर बाय पुटिंग नंबर्स इन द गिवन बॉक्सेस। आता आपल्याला इथे खाली काही बॉक्सेस दिलेले आहेत आणि त्याला प्रॉपर नंबर सिक्वेन्स मध्ये आपल्याला अरेंज करायचं आहे। आधी आपण रीड करून घेऊया। द गार्ड्स चेस्ड अवे द कोब्रा, म्हणजे ते गार्ड कोणाची? कोब्राच्या मागे पाठलाग करत होते। देन सेकंड सेंटेन्स आहे द क्रो स्टोल द ब्रेसलेट, मग क्रोनी ब्रेसलेट चोरलं। थर्ड आहे द कोब्रा एट द क्रोज लिटिल वन्स, कोब्रानी त्याची लहान पिल्लं खाल्ली। देन द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियान ट्री, क्रो फॅमिली कुठे राहायची? बनियान ट्रीवर राहायची। देन द क्रो मेड अ प्लॅन, मग क्रोनी एक प्लॅन बनवला। तर पहिलं सेंटेन्स आपलं कोणतं येणार सिक्वेन्स मध्ये? बघा, द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियान ट्री, हे आपलं फर्स्ट नंबरचं एक सेंटेन्स झालं। मग काय झालं? कोब्रा एट द क्रोज लिटिल वन्स, हे सेकंड झालं। मग काय झालं की कोब्रानी खाल्लं, मग काय झालं? थर्ड नंबरचं कोणतं आहे? द क्रो मेड अ प्लॅन, क्रोनी एक प्लॅन बनवला, हे थर्ड नंबरचं सिक्वेन्स झालं। मग कोणता प्लॅन बनवला त्यांनी? मग क्रो स्टोल द ब्रेसलेट, हे चौथं झालं। अँड द गार्ड्स चेस्ड अवे द कोब्रा, आणि हे झालं फिफ्थ नंबरचं।
अशा प्रकारे आपण हे सेंटेन्सचा सिक्वेन्स वाईज अरेंज केलेला आहे. आपण बॉक्सेसमध्ये लिहिलेले आहे. नंतर तुम्ही सिक्वेन्स वाईज 1 2 3 4 5 अशा प्रकारे सिक्वेन्सनी सुद्धा लिहू शकता. चला नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता मी इथे डायरेक्ट आन्सर्सच दिलेले आहेत बरं का. बघा, व्हॉट डिड द क्रोज डिसाइड. मग आता क्रोनी काय डिसाइड केलं. After the lady crow laid some eggs again, the crow decided that they will stay at a short distance from the banyan tree to watch their nest. आता पहिल्यांदा तर त्या कोब्राने काय केलं, त्यांची यंग वन्स त्यांच्या अंडींना खाऊन टाकलं होतं. मग आता सेकंड टाइम जेव्हा पुन्हा त्या लेडी क्रोनी अंडी दिली, मग त्यावेळेला त्यांनी काय विचार केला की आपण जाऊया आणि तिथे वॉच करूया की आपली अंडी कोण खातात, आपल्या पिल्लांना कोण खाऊन घेतं, आणि आपण आपल्या घरापासून थोड्या दूर अंतरावर जाऊ आणि तिथून ऑब्झर्व करू. They took this decision because they wanted to keep their eggs safe from the wicked cobra. आणि त्यांनी हा डिसिजन का घेतला, कारण की त्यांना असं वाटायचं की कोब्रा म्हणजे या कोब्रापासून आपली अंडी सुरक्षित राहिली पाहिजे, म्हणून त्यांनी हे डिसाइड केलं होतं. काय डिसाइड केलं होतं, स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स फ्रॉम द बनियान ट्री, म्हणजेच इथून थोड्याशा अंतरावर आपण दुरून त्यांना ऑब्झर्व करू की काय होत आहे नेमका आपल्या पिल्लांसोबत. सेकंड क्वेश्चन आहे, वाय डीड द सर्वंट स्क्रीम लाऊडली. आता तो सर्वंट स्क्रीम म्हणजे ओरडला, असा मोठ्याने का ओरडला. Crow pick up the precious bracelet in the beak and started flying away. One of the queen's servants noticed the crow with a bracelet, and seeing this he screamed loudly to inform the others. म्हणजे आता काय झालं की आता या क्रोनी डिसाइड केलं होतं की आपण या कोब्राला गंमत दाखवू म्हणून. त्याला याचा आन्सर की कोब्रा गेला आणि त्यांनी काय केलं, पिकअप अ ब्रेसलेट इन द बीक. आपल्या चोचेमध्ये ती राणी आंघोळीला आली होती आणि तिथे तिने आपले सगळे दागिने काढून ठेवले होते. तिथे गेली आणि त्याच्यातलं ब्रेसलेट घेतलं आणि तो निघायला लागला आणि तो हळूहळू जात होता. आपण लेसन मध्ये बघितलं आहे ना. मग एका सर्वांनी बघितलं आणि तो ओरडला की बघा हा क्रो काय करत आहे, राणीचं ब्रेसलेट घेऊन चाललेला आहे. आणि हे बघून काय झालं, स्क्रीम लाऊडली टू इन्फॉर्म द अदर्स, म्हणजे तो ओरडला जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा लक्षात येणार आणि ते सगळे त्याच्या मागे पाठलाग करू लागले. हे झालं सेकंड आन्सर. देन थर्ड, इफ यू वेअर अमंग द गार्ड्स व्हॉट वुड यू हॅव डन. आता तुम्ही विचार करा. आता त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही विचार करा की जर तुम्ही गार्ड्समध्ये असते तर तुम्ही काय केलं असतं. म्हणजेच त्या राणीचे सर्वंट्स होते तिथे, जे गार्ड्स होते तिथे तुम्ही असता तर काय झालं असतं. मग आता तुम्ही तुमच्या मनाने, ओपन एंडेड क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला आता तुमच्या मनाने आन्सर लिहायचं आहे बरं का. बघा आता काय आहे, इफ आय वेअर अमंग द गार्ड्स आय वुड हॅव चीज द क्रो. मी पण सुद्धा त्या क्रोचा पाठलागच केला असता की नाही. कॉट इट अँड टेक द प्रेशियस ब्रेसलेट बॅक टू द किंग. म्हणजे त्याला पकडलं असतं आणि ते म्हणजे पकडून काय केलं असतं की जे ब्रेसलेट त्याने घेतलेलं आहे ते परत आणलं असतं आणि राणीला दिलं असतं. This would help in returning the bracelet safely and stopping the crow from stealing again. म्हणजे याच्यामुळे काय झालं असतं की मी तर राणीला तिचं ब्रेसलेट, म्हणजे ज्या महाराणी आमच्या असतात त्यांना तर ते ब्रेसलेट व्यवस्थितपणे त्यांच्याजवळ आणून दिलं असतं, म्हणजेच ते रिटर्नचं मी त्यांना केलं असतं. आणि दुसरं काय झालं असतं की याच्यानंतर क्रो पुन्हा असं काही चोरी करणार नाही याची सुद्धा त्याला दक्षता आली असती, म्हणून मी सुद्धा त्याचा पाठलाग केला असता. आता फोर्थ नंबरचं क्वेश्चन, व्हॉट विल यू डू इफ यू स्पॉट अ स्नेक इनसाइड युअर हाऊस. आता तुम्ही विचार करा, हा एक्सपिरियन्स घेतला असेल तुम्ही क्वेश्चन. आता तुमच्या घरामध्ये तुम्हाला साप दिसला तर तुम्ही काय करणार आहे ना. मग आता तुम्हाला तुमची उत्तर वेगळी राहू शकतात. हेच उत्तर लिहायचं असं नाही, तुम्ही तुमच्या मनाने वेगळं लिहिणार कारण की तुमचा एक्सपिरियन्स वेगळा राहणार आहे ना इथे. बघा आता मी काय लिहिलेलं आहे, आय स्पॉट अ स्नेक इनसाइड माय हाऊस आय विल इमिजिएटली स्टे अवे फ्रॉम इट. म्हणजे मला पटकन दिसलं, माझ्या घरामध्ये जर साप दिसला तर मी काय करणार, त्याच्यापासून दूर जाणार है ना, कारण की मलाही सेफ राहावं लागेल ना. अँड कीप सेफ डिस्टन्स, आणि मी सुरक्षित अंतर ठेवणार. आय विल कॉल फॉर हेल्प फ्रॉम द और स्नेक कॅचर, म्हणजेच मी काय मोठ्यांना बोलवेल किंवा जे स्नॅक कॅचर असतात, सर्प मित्र असतात त्यांना सुद्धा कॉल करेल. अँड एन्श्युअर दॅट
आय अँड अदर सेफ स्टे सेफ. आणि मी याची काळजी घेणार की मी आणि माझ्या बरोबर जे आजूबाजूला लोक आहेत, माझ्या घरातली मंडळी आहे, ती सेफ राहणार याची काळजी घेणार आहे की नाही. मग आता तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स इथे लिहायचा आहे, बरोबर. चला आता नेक्स्ट स्लाइड कडे वळूया. आता बघा इथे जी नंबरचा आहे क्वेश्चन, रिअरेंज गिवन लेटर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम इट. आता इथे जंबल झालेले वर्ड्स उलटे पुलटे दिलेले आहेत. आता त्याला आपण सिक्वेन्स वाईज व्यवस्थित वर्ड्स अरेंज करून एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. आता बघा SCEADER, मग काय होते बघा. आता काय होईल इथे, इथे होणार रीच्ड, REACHED. आता बघा इथे जुळतोय का, REACHED, रीच, बरोबर. देन हा सेकंड वर्ड काय होईल, होलो, HOLLOW, होलो. देन इथे काय होईल बघा. आता तुम्हाला डोकं लावायचं आहे हा. इथे काय होईल, चिल्ड्रेन, CHILDREN, चिल्ड्रेन. देन इथे इन्स्टंटली बघा, IN आहे का याच्यात, IN ST, मग ANTLY, इन्स्टंटली आहे का वर्ड्स, बघा तुम्ही चेक करायचे हा. देन विकेट, WICKED, विकेट म्हणजे काय, दुष्ट, आपण शिकलेलो आहोत आहे ना. देन हे काय आहे, वॉचिंग, WATCHING, वॉचिंग. आता H नंबरचा क्वेश्चन काय आहे, सिलेक्ट अँड राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन बॉक्सेस. आता इथे बॉक्समध्ये आपल्याला आन्सर्स दिलेले आहेत आणि इथे करेक्ट आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे. आता डल, डल म्हणजे काय, बुद्धू म्हणू आपण है ना. मग त्याच्या अपोजिट काय होणार, क्लेवर, CLEVER, क्लेवर. आता विन, विन म्हणजे जिंकणे, मग त्याच्या अपोजिट काय होईल, लूज, LOSE, लूज. आता लॉस्ट, लॉस्ट म्हणजे हरवणे, मग सापडणे काय, हरवलं तर त्याच्या अपोजिट काय होईल, सापडणे. तर सापडणेला काय आहे, फाउंड, FOUND, फाउंड. देन सेफ, सेफ म्हणजे सुरक्षित है ना. मग याच्यातला कुठला वर्ड जुळतोय रे बा आपला, मग हा वर्ड आहे ना, डेंजरस, DANGEROUS, डेंजरस. आता स्लोली म्हणजे हळूवारपणे, मग काय होईल बघा, स्लोली. मग स्विफ्टली म्हणजे चपळाईने, ठीक आहे, स्विफ्टली, SWIFT, देन LY. काइंड, काइंड म्हणजे दयाळू, मग काय होईल इथे, दुष्ट, WICKED, विकेट, ठीक आहे. आता ई नंबर काय दिलेला आहे आपल्याला, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द स्टोरी. आता इथे जे नाउन्स दिलेले आहेत त्याच्यासाठी कोणता वर्ड डिस्क्राईब केलेला आहे आपल्या लेसन मध्ये, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नेस्ट, पण नेस्ट कसं होतं, ब्युटिफुल. तुम्ही लेसन रीड करा म्हणजे तुमचे ब्युटिफुल, BEAUTIFUL, ओके. देन ब्रेसलेट, ब्रेसलेट होतं पण ते कसं होतं, प्रेशियस. मग स्पेलिंग काय आहे रे बाबा प्रेशियसचं, PRECI, काय होणार, CIOUS, प्रेशियस. क्रो, क्रो होता पण कोणते क्रो दाखवले इथे, लेडी क्रो हा वर्ड यूज केलेला आहे. देन कोब्रा, मग कसा होता तो कोब्रा, विकेट, WICKED, विकेट, ओके. नाउ नेक्स्ट, आता इथे आपल्याला प्रिपेअर अ चार्ट ॲज फॉलोइंग अँड डिस्प्ले इट द क्लासरूम. म्हणजे आता हा चार्ट तयार करायचा आहे आणि आपल्या म्हणजे टेक्स्टबुकमध्ये ना ॲनिमल्स आणि बर्ड्स दिलेले आहेत, आपल्याला त्याची नेम, त्याचे घरं आणि यंगवन्सची नावं आपल्याला लिहायची. मग इथे बघा हेन, मग हेन हाऊस आहे पण इथे आपण त्याला काय म्हणतो, कूप, COOP, कूप. आणि त्याच्या पिल्लांना काय म्हटलं जाते, चिक, ठीक आहे. आता डॉग आहे, डॉगच्या घराला काय म्हटलं जातं, केनल,
ठीक आहे. डॉग ज्या घरामध्ये राहतो त्याला काय म्हटलं जातं? केनल. आणि त्याच्या पिल्लाला तर तुम्हाला माहितीच आहे ना, काय म्हणतात? पपी. देन काऊ. देन काऊ कुठे आहे? काऊ शेड मध्ये राहते है ना. मग तिच्या पिल्लाला काय म्हटलं जातं? आपण गाईच्या पिल्लाला काय म्हणतो? काफ. इथे एल सायलेंट आहे म्हणून त्याचा उच्चार काफ, फ फ असं होणार, काफ. ओके. देन फिश. फिश कुठे राहते? वॉटर मध्ये राहते, पाण्यात राहते है ना. आणि त्याच्या पिल्लांना, त्याच्या जे छोटी छोटी असतात माशाची पिल्लं, त्याला काय म्हणतात? फ्राय. ओके. बर्ड कुठे राहतो? आपल्याला माहिती आहे, नेस्ट. अँड त्याच्या पिल्लांना काय म्हणते? चिक म्हटलं जाते किंवा नेस्टलिंग असा सुद्धा वर्ड आहे. नेस्टलिंग, LING, नेस्टलिंग. हा दोन्ही वर्ड त्यापैकी कुठलाही लिहिला तरी चालणार आहे. आता या लेसन मधली सगळ्यात शेवटची ऍक्टिव्हिटी आहे. आणि त्याआधी मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, म्हणजे तुम्हाला नवीन येणारे नोटिफिकेशन मिळतील. तर चला, स्टोरी आपल्याला काय करायची आहे? कम्प्लीट द स्टोरी करायची आहे. आणि युझिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, ते फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. गिव्ह इट सुटेबल टायटल, म्हणजे आपल्याला टायटल सुद्धा द्यायचं आहे. विथ राईट इट्स मॉरल, मॉरल सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. आधी स्टोरी रीड करून घ्यायची आणि नंतर टायटल काय आहे ते आपण डिसाईड करायचं. ओके. मग बघा, वन डे अ हर्ड ऑफ एलिफंट वॉज क्रॉसिंग अ रिव्हर. मग एके दिवशी काय झालं? हर्ड म्हणजे काय? हत्तींचा कळप है ना. जेव्हा ग्रुप ऑफ हत्ती असतो, ग्रुपचं खूप सारे हत्ती एकत्र येतात, तेव्हा आपण त्यांच्या ग्रुपला काय म्हटलं जातं? हर्ड. ओके. मग हर्ड ऑफ एलिफंट वॉज क्रॉसिंग अ रिव्हर. एकदा काय झालं की हत्तींचा कळप हा काय होता? नदी क्रॉस करत होते. द रिव्हर वॉज फ्लडेड विथ मड अँड वॉटर. आता त्या नदीमध्ये खूप पाणी होतं, खूप पूर आला होता आणि सगळीकडे मड म्हणजे माती होती, चिखल होता आणि पाणी पण भरपूर होतं. टॅन टॅन टारारा. सडनली द हेड एलिफंट ट्रम्पेट लाऊडली टू लेट हिज हर्ड नो दॅट देअर वॉज अ करंट. मग एकदम अचानक आवाज आला, टॅन टॅन टरारा, म्हणजेच आवाज आला. तो हत्तीचा जो लीडर होता, त्या ग्रुपचा जो लीडर होता, हर्डचा लीडर होता, त्याने एकदम चित्कार केला, खूप जोराने तो किंचाळला. ठीक आहे. ट्रम्पेट म्हणजेच हत्तीच्या ओरडण्याला ट्रम्पेट असं म्हटलं जातं. मग त्यांनी कशाला तो ओरडला की त्याला म्हणजे त्यांना कॉशियस करायचं होतं, त्याला सावधान करायचं होतं त्याच्या ग्रुपला. कारण की ग्रुप लीडर काय करत असतो? पूर्ण ग्रुपचं काय करतो? नेतृत्व करत असतो. सगळ्या संकटांवर तो सोल्युशन फाइंड आउट करत असतो. जेव्हा त्याला कळलं की अरे, नदीला खूप सारा पूर आलेला आहे आणि हे बाकीच्यांना कळावं म्हणून त्यांनी वॉर्न करण्यासाठी जोराने चित्कारला तो. The youngest elephant from the herd had never swum in such a strong flood. आता त्या कळपामध्ये एक छोटंसं हत्तीचं पिल्लू सुद्धा होतं. याच्या आधी त्याने कधीच असं नदी क्रॉस केली नव्हती बरं का. म्हणजे त्याचा फर्स्ट टाइम होता की नदी क्रॉस करून ओलांडून जाणे. ही वॉज स्केअर्ड. आता ते छोटंसं पिल्लू बिचारं घाबरलं है ना, की आता काय करायचं. ही हर्ड द ट्रम्पेट कॉल. आता त्यांनी ऐकला, आवाज ऐकला की आपला लीडर कुठून आवाज देतो आहे, कोणत्या दिशेने आवाज देतो आहे. इमिजिएटली ही स्टार्टेड टू स्विम टुवर्ड्स द साऊंड. आणि जसा त्यांनी आवाज ऐकला त्या आवाजाच्या दिशेने त्यांनी पोहायला सुरुवात केली है ना. ही क्रॉस द रिव्हर सेफली. आणि त्याच्या लक्षात आलं की नाही, आपला लीडर सांगतो आहे म्हणजे आपल्या लीडरवर आपण विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे नाही का. तो आपल्या चांगल्यासाठी करतोय. आणि तेच लहान हत्तीने केलं आणि त्याने त्या आवाज जिथून येत होता त्या दिशेने क्रॉस करायला सुरुवात केली आणि नदी सुरक्षित त्यांनी सेफ केली. ऑल द एलिफंट प्रेज्ड हिम. आणि सगळ्यांनी त्याची त्या छोट्याशा पिल्लाची प्रशंसा केली. अरे वा, तू छान, एकदम फर्स्ट टाइम असताना सुद्धा तू छान प्रकारे क्रॉस केली है ना. करेज हेल्प अस ओव्हरकम अवर फिअर्स. म्हणजेच करेज काय करते? धैर्य आपल्याला काय शिकवते की आपल्याला जी भीती असते, आपल्या मनामध्ये जे कोणत्याही गोष्टी करण्याबाबत शंका असते, तर त्याच्यावर मात करण्यासाठी काय हेल्प करते? करेज, धैर्य. म्हणून नेहमी संकटांना घाबरून जायचं का नाही, संकटांना घाबरायचं नाही, तर हिम्मतीने, धैर्याने त्याला सामोरं जायचं. हे मॉरल आपण शिकलो या स्टोरीवरून.
मग आता बघा टायटल काय देऊ, द ब्रेव लिटिल एलिफंट. आता इथे तुम्ही तुमच्या मनाने दुसरं टायटल सुद्धा देऊ शकता. मॉरल तुम्हाला जर सुचलं असेल की आणखीन दुसरं काहीतरी मॉरल येत असेल तर ते तुम्ही लिहू शकता. मित्रांनो, इथे हा लेसन आपला संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.